तर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला होता। या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असून सुद्धा गुन्हा दाखल करण्यास 12 तास लागले आणि या प्रकरणी आता पालक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। सध्या बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बदलापूरकर हे संतापलेले आहेत, संतप्त झालेले आहेत। शाळेच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे। शाळा प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येते। रास्ता रोको आणि रेल रोको मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांकडून करण्यात येतोय। आपण ही बदलापूरमधली सद्यस्थिती पाहतोय। मोठ्या प्रमाणात आंदोलक हे एकवटलेले आहेत, घोषणाबाजी देताना दिसतायत। त्याचबरोबर आरोपीला पकडण्यासाठी कारवाईसाठी 12 तास का लागले असा संतप्त सवाल ते उपस्थित करतायत। प्रशासनाने यावरती भूमिका स्पष्ट करावी, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी जी मागणी आहे ती त्यांची आहे। आणि या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो आज बदलापूरमध्ये व्यक्त केला जातोय, नोंदवला जातोय। या पार्श्वभूमीवरती रस्ता बंद आहेत, रेल रोको देखील केलेला आहे, रिक्षा संघटनांनी बंद पुकारलेला आहे। बदलापूरमधील एका खासगी शाळेतील लहान मुलीवरती लैंगिक अत्याचाराची ही धक्कादायक घटना घडली आणि त्याचे हे पडसाद आता संपूर्ण बदलापूरमध्ये आपण पाहू शकतोय। बदलापूर स्टेशन परिसरातली ही आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवरती आंदोलक जे आहेत ते जमा झालेले आहेत, पोलीस देखील दाखल झालेले आहेत। मात्र आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येतं, आक्रमक प्रकारे घोषणाबाजी देताना दिसतायत। इतकं संवेदनशील प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यास 12 तास का लागले असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आणि या प्रकरणी आपण बदलापूरकरांची ही प्रतिक्रिया पाहतोय। बदलापूरमध्ये रेल रोको केला गेला आहे, रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। त्याचा परिणाम जनजीवनावरती झालेला आहे, सामान्यांचं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय। आंदोलकांना बाजूला घेण्यासाठी पोलीस देखील दाखल झालेले आहेत। मात्र बदलापूरमध्ये आंदोलन जे आहेत ते अजूनही आंदोलक करताना दिसतायत। पालकांची तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती आता समोर येते। याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, बदलापूरमधली सद्यस्थिती आपण जर पाहिलं असेल तर पोलीस जे आहेत ते आता रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि जे नागरिक बदलापूरकर जे ट्रॅकवर बसलेले आहेत त्यांना तिथून रेल्वे ट्रॅकवरून बाहेर पडण्याची विनंती पोलीस करत आहेत, जेणेकरून रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत होईल। पण बदलापूरकर जे ते ऐकायला तयार नाही आहे। त्यांची मागणी एकच आहे की ज्या पद्धतीनं या सर्व प्रकरणामध्ये यंत्रणांनी उशिरा कारवाई केलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी घेत मोठ्या संख्येने बदलापूरकर जे आहेत ते या आपण तर पाहिलं गर्दीमध्ये सामील झालेले आहेत। बदलापूरचं रेल्वे स्थानक जे आहे ते पूर्णतः बंद आहे आणि इथे मोठ्या संख्येने लोक जे आहेत बदलापूरकर जे आहेत ते आहेत। पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये आपल्याला बाचाबाची होताना दिसते, कारण का नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही किंवा आरोपी जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही जे आहे ते इथून हटणार नाही। आणि दुसरीकडे पोलिसांची विनंती हीच आहे की तुम्ही इथून बाजूला व्हा, रेल्वे ट्रॅक सुरू होता तर तिथे बघितलं तर पोलीस आणि नागरिक जे आहे ते त्यांच्यामध्ये बाधा होते, पोलीस जबरदस्ती करतायत असं नागरिकांचं म्हणणं आहे। आणि पोलीस त्याच पार्श्वभूमीवरती नागरिक जे आहेत ते आणखीन आक्रमक होताना दिसत आहेत। महिला देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महिलांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। नागरिकांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं कारवाईला उशीर झालेला आहे तो आता उशीर नव्हता, लवकरात लवकर कारवाई करावी आणि आरोपीला तात्काळ अटक करून त्याला जलद गतीनं हे सगळं प्रकरण जे चालवावं। पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बातचीत होताना दिसते आणि नागरिक आणि पोलीस हे दोघंही आता रेल्वे ट्रॅकवर दिसत आहेत। मोठ्या संख्येने पोलीस देखील त्या ठिकाणी ज्या ट्रॅकवर उतरलेले आहेत तर नागरिक ऐकायला तयार नाही आहेत। नागरिकांचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत इथून एकही नागरिक जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होणार नाही आणि तेच सर्व भूमिका घेऊन नागरिक जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरून हटायला तयार नाही आहेत। शाळेतले सगळे जे पालक आहेत ते पालक त्यांच्या मुलांसह या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते सर्व पाहता
इथून ज्या पद्धतीनं सगळी घटना घडलेली आहे ते ती गोष्ट लक्षात घेता पालकांचं एकच म्हणणं आहे की तात्काळ त्या आरोपीला अटक करावी आणि त्याला जलदगतीने शिक्षा द्यावी। नागरिक आणि पोलीस यांच्यामधला संवाद जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय, पण नागरिक कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, कारण जी घटना घडलेली आहे ती संतापजनक घटना आहे। आणि या घटनेनंतरच कारण का संपूर्ण प्रक्रियेला किंवा या सगळ्याला वेळ लागला आणि वेळ लागला त्यामुळेच नागरिकांचा रोष जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामुळेच इथं नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। काही महिला आपल्यासोबत आहेत। काही ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई झाली नाही आणि यामुळेच आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागलं। बरोबर आहे। आज इकडे ज्या महिला पोलीस उभ्या आहेत त्या इथे उभं राहून हसतायत, म्हणजे आम्ही इथे वेडेत का? आम्ही आज सकाळपासून 6:30 वाजल्यापासून न्यायाची माग करतोय। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे। पोलीस आपल्याला विनंती करतात रेल्वे ट्रॅकवरून बाजूला व्हायला, काय सांगेल? नाही होणार आम्ही बाजूला, आमची पण पोरगी आहे, लहान पोरगी आमची 4 वर्षाची, तिच्या संगती पुढे जाऊन असं झालं तर आम्ही काय करणार? आम्ही पोलिसांना शाळेवरती विश्वास ठेवून आमच्या पोरांना पाठवतो ना शाळेमध्ये, असं झालं आम्ही करणार। आज आम्हाला आरोपीला शिक्षा म्हणजे आपली मागणी आहे की शाळेवर देखील कारवाई झाली पाहिजे, कारवाई पण झाली पाहिजे आणि त्या मुलाला शिक्षा आज झालीच पाहिजे कुठच्या पण परिस्थितीत। नागरिकांचा आपण रोज जो पाहिला किंवा संताप पाहिला मोठेपणा दिसतोय, नागरिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण का नागरिकांची संख्या मोठी आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि हे सगळं पाहता आपण जर पाहिलं तर नागरिकांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे आणि दोन्ही ट्रॅकवरती जे लोक जे आहेत ती आलेली आहेत। मित्रा, तू काय सांगशील? बदलापूरकर आहेस, ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे तुझं काय नेमकं मत आहे? बोल ना, हिंदी में बोला। अरे 3 साल की लड़की का बलात्कार करते हैं, उनको सज़ा नहीं होता, पुलिस यहाँ पे हंस भी रही है, सपोर्ट भी नहीं कर रही है। जो लोग यहाँ पे बैठे हैं, हम लोग 6 साढ़े 6 बजे से यहाँ पे समर्थन कर रहे हैं इनका, बट पुलिस नहीं समर्थन कर रही है, ना सपोर्ट कर रही है। नक्कीच अनेक असे नागरिक आहेत जे या शाळेशी संबंधित नाही आहेत, पण हे बदलापूरकरांना सपोर्ट करण्याकरता आलेले आहेत आणि इथं बरेच असे नागरिक आहेत। आपण हातात बॅनर पाहिले की बलात्कार करणाऱ्याची जात, अरे नका बघू जात, त्याच्या डुंगणावर मारा लात आणि अशा पद्धतीनं बॅनरबाजी करत हातामध्ये फलक घेऊन नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की कशा रीतीनं या ठिकाणी जे नागरिक जमले त्यांचा संताप जो आहे तो शांत करत असेल तर आरोपीला तात्काळ अटक करा। आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, त्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत नागरिक इथून बाजूला हटणार नाही आहेत। बरीच वरती आपण जर गर्दी पाहिली असेल तर पालक जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून या गोष्टीकडे लढा देत आहेत, पण बरेच लोक असे आहेत की आता बदलापूरकरांची तिथे मी बरीच गर्दी अशी पाहिली ज्यांना प्रकरण माहीत नाही आहे, पण तुम्हाला सपोर्ट करण्याकरता लोक आलेले तिथे। बरोबर आहे। आज जे ट्रेनने जाणारी लोक आहेत त्यांच्या ट्रेन बंद केल्यावर ते सुद्धा आपल्या सपोर्टसाठी खाली उतरलेले आहेत। आज तुम्ही बघू शकता तेवढे नागरिक आपल्या सपोर्टमध्ये आलेले आहेत। लवकरात लवकर त्या केसचा न्याय झाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आज गव्हर्नमेंटकडे। बस शाळा प्रशासनाची याबाबत काही चर्चा झाली होती का? त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं? आज आम्ही सकाळी 6:30 वाजल्यापासून आदर्श शाळेच्या बाहेर उभे आहोत। ट्रस्टी नाही, प्रिन्सिपल नाही, कोणी सुद्धा आम्हाला काही उत्तर दिलेलं नाहीये, फक्त पोलीस लोक उत्तर देत आहेत। ट्रस्टी लोकांनी पुढे येऊन उत्तर देण्याची अपेक्षा आहे आम्हाला। पोलिसांनी उत्तर देण्याची अपेक्षा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे। संताप जो आहे तो नागरिकांचा इथं पाहिला असेल तर मोठ्या संख्येनं इथं महिला देखील रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या आहेत आणि एकंदर या सर्व गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद सुरू आहे, मात्र कोणताही मार्ग जो आहे तो इथून निघताना दिसत नाही आहे, कारण का नागरिकांचा जो संताप आहे तो मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि नागरिक थोडं ते आता काय सांगाल तुम्ही इथे उभा आहे, कशा रीतीने नागरिकांचा संताप दिसतो? आरोपीला फाशी द्या हीच आमची मागणी आहे, आरोपीला फाशी द्या हीच आमची मागणी आहे। काय नेमकी घटना घडलेली आहे आणि कशा रीतीनं नागरिकांचा संताप उसळतो? लहान पोरीवरती अत्याचार करून त्या नराधमाने हे केलेलं आहे, तर त्याला फाशी देणं हीच आमची मागणी आहे। त्याला फाशी देण्याची मागणी जी नागरिक करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती गर्दी जी आहे गर्दीची ती वाढत चाललेली आहे। आपण जर गर्दीत पाहिलं असेल तर लहान मुलांना घेऊन देखील या सगळ्या महिला ज्या आहेत त्या उतरलेल्या आहेत, अनेक पालक जे आहेत ते या गर्दीमध्ये उतरलेले आहेत आणि पूर्णतः इथं नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत। दादा काय सांगाल? ही अशी समाजाची कीड आहे ती शाप समळून निष्ठ केली पाहिजे, हा लक्षात। आणि जे कोण आरोपी आहेत
त्यानं ताबडतोब अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ह्याला कारणीभूत माजी नगरसेवक आहे. दादा, राजकीय विषय इथे न घेतलाच बरा, कारण का विषय जो आहे हा सगळा नक्की. दादा काय सांगशील तू? बराच काळ इथे उभा आहेस तू, नेमकं तुझं म्हणणं काय आहे आणि नागरिकांचा संताप जो आहे तो कशा रीतीने ते व्यक्त करते? हे जे चाललंय आपल्या भारत देशामध्ये हे प्रत्येक राज्यामध्ये चालू आहे. आता मागे पण कोलकात्यामध्ये पण झालं असं. बदलापूरला ही 8वी 9वी घटना आहे. सतत ते चालूच आहे. आरोपीला फाशी झालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. फाशी व्हायलाच पाहिजे. आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते इथे आता जमा झालेले आहेत. पोलीस आणि नागरिकांमध्ये रेल्वे ट्रॅकवरती मदतीचा संवाद सुरू आहे. बऱ्याच महिला ज्या आहेत त्या रेल्वे ट्रॅकवरती उपस्थित आहेत आणि पोलीस त्यांची संवाद साधत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटायचं नाही, अशी भूमिका या सगळ्या महिलांनी आणि राजकीय इथे जे लोक जे आहेत त्यांनी घेतलेली आहे. हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत, महिला जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत. शाळेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरूच आहे आणि आता रेल्वे ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी जे आहे ते आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ झाला रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये माणसं जी आहेत ही जमलेली आहेत आणि